नमस्कार. दुपारच्या बातमीपत्रात दर्शकांचं हार्दिक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. डॉक्टर ढोले शहर पोलिसांच्या ताब्यात. मुस्लिम महिलेला जातीवाचक शिवीगाळ, धक्काबुक्की, कोतवालीवर तणाव. फायबरचे लेडीज टॉयलेट तकलादू. वापरण्यास अयोग्य टॉयलेटची खरेदी म्हणजे भ्रष्टाचाराचा उत्तम नमुना. फासेपारध्यांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव. आपल्या मागण्यांसाठी फासेपारध्यांची धडक. भाजीपाला महागला. चिखलात होते भाजीपाल्याची विक्री. नागरिकांचे आरोग्य धोक्यात. शालेय पोषण आहारातून विषबाधा. अमरावतीतही होऊ शकते पुनरावृत्ती. प्रशासनाने सजग होण्याची गरज. आता बातम्या गुन्हेगारी जगताच्या, अर्थात क्राईम वॉच. 45 वर्षीय इस्मानं स्वतःला जाळून घेतलं. सुभाष हरिदास चौधरी असं या इस्माचं नाव असून तो कारंजा लाड येथील रहिवासी आहे. बुधवारी पहाटे 4 वाजता सुभाषनं स्वतःला जाळून घेतलं. घरातील लोकांनी तात्काळ इरविनमध्ये त्याला दाखल केलं. मात्र 98% जळाल्यानं त्याचा 11:30 वाजता मृत्यू झाला. घरातील कटकटींमुळे त्यानं आत्महत्या केल्याची माहिती आहे. शालेय विद्यार्थी कुपोषित राहू नये यासाठी त्यांना पोषण आहार दिला जातो. हा पोषण आहार बालकांसाठी जीवघेणा ठरल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. 20 मुले व एका महिलेचा मृत्यू यामध्ये झाला असून 50 विद्यार्थी रुग्णालयात दाखल आहेत. शालेय पोषण आहारानं विद्यार्थ्यांचं पोषण होणं तर दूरच, त्यांच्या जीविताशी खेळ या पोषण आहारातून होतो असं दृश्य बिहारमधील शाळेत दिसून आलं आहे. शालेय पोषण आहाराबद्दल नेहमीच तक्रारी आल्या आहेत. एकतर धान्य निकृष्ट वापरलं जातं, वर त्या धान्याचं निवडण टिपण होत नाही. त्यामुळे खिचडीत अळ्याही शिजतात. हीच खिचडी मुलांना वाढली जाते. शासन प्रत्यक्षात पोषण आहारासाठी भरपूर खर्च करतं. सकाळ संध्याकाळ कोणते जेवण द्यायचे, सलाद द्यायचे याचा तक्ता असतो. प्रत्यक्षात मात्र हे सगळं तक्त्यावरच राहतं. 21 मुलं, खिचडी तयार करणारी महिला अशा 22 जणांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. 50 मुलं रुग्णालयात उपचार घेत आहेत. 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त होतोय. लोकांनी तोडफोड देखील केली आहे. ज्या आई वडिलांनी आपल्या अपत्यासाठी भविष्याची सोनेरी स्वप्न पाहिली त्यांचे स्वप्न धुळीत मिळाले आहेत. यावरही राजनीती केली जात आहे. मृत मुलांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत शासनानं जाहीर केली आहे. या कुटुंबाकडे जाऊन सहानुभूती दाखवली जाईल. परंतु या सहानुभूतीनं किंवा पैशानं आईचं बाळ परत येणार आहे का? ज्या आईची कूस रीती झाली आहे ती हानी भरून निघणार आहे का? बिहारमधील या घटनेनं व्यवस्थापनाचं बिंग फुटलं आहे. मात्र याची पुनरावृत्ती कुठेही होऊ शकते. अमरावती प्रशासनानंही सजग होणं गरजेचं आहे. शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचं वृत्त सिटी न्यूजनंही प्रसारित केलं होतं. मुलं ही देशाची भावी पिढी आहे. त्यांच्यावर एकापाठोपाठ एक आपत्ती येत आहेत. त्यासाठी सजग होणं गरजेचं आहे. तासनतास रुग्णाला बसवून शेवटी डॉक्टरनं धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. आरोग्य सेवेला कलंकित करणारी ही घटना रायली प्लॉटमधील डॉक्टर ढोलेंच्या दवाखान्यातील आहे. रुग्ण महिलेला जातीवाचक शिवीगाळही डॉक्टर ढोले यांनी केली. रायली प्लॉट येथील होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर ढोले यांच्या दवाखान्यात नमुना येथे राहणारी साबिया खानम नामक महिला दुपारी 1 वाजता आली. या महिलेला केवळ बीपी चेक करायचे होते. त्यासाठी दुपारी 3:30 पर्यंत डॉक्टरांनी बसवून ठेवले. रमजान सुरू असल्यानं नमाजाची वेळ झाली तेव्हा आता तरी बीपी चेक करा अशी विनंती करण्यासाठी ही महिला गेली असता डॉक्टर ढोले यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. तिची चिठ्ठी व पैसे फेकून दिले. महिलेनं याबाबत आपल्या घरी फोन करून हकीकत सांगितली असता घरचे लोक आले. त्यांची व डॉक्टरांची चांगलीच बाचाबाची झाली. बाचाबाची धक्काबुक्कीत केबिनचा काचही फुटला. साबिया खानमने याबाबत माहिती दिली.
हम यहाँ पे दवाई के लिए आए थे। हमारी दवाई कार्ड हो गया था, नंबर आ गया था, दवाई के लिए गए तो उन्होंने झिड़का के हकाले सर में। हमारी तबीयत ठीक नहीं लग रही थी, रोजा है तो डॉक्टर के चेकअप के बाद में हमको डॉक्टर बोले कि आधा घंटे, नर्स बोले कि आधा घंटा आपको टाइम है दवाई के लिए। हम बोले ठीक है, आधे घंटे से 1.5 घंटा हो गया। तो हमने बोले नमाज के लिए टाइम हो रहा है, सिस्टर जल्दी कर दो। सर से रिक्वेस्ट करती है तो बोले जाओ जाओ अंदर जाओ, ऐसे बोले। अंदर तो अंदर गए तो सर को इतना ही बोली मैंने, सर आपसे रिक्वेस्ट है, मैं बोली रोजे में हम और आप हमको ये दवाई जल्दी करने का लेने के लिए बोलो। तो बस ऐसे फेंक दिए, चल जा निकल यहाँ से, चल ले, तेरे पैसे भी नहीं देता, तेरा ये भी नहीं देता, निकल यहाँ से, निकल निकल। बस ऐसा इतना पूरा मैं इतना जब्त की और बाहर आके रोते बैठ गई। यानी औरत जात की इज्जत ही नहीं है उनकी नजर में डॉक्टर साहब। डॉक्टर ढोले यांनी पोलिसांना पाचारण केलं। डॉक्टर ढोले यांनीही आपली बाजू मांडली। आले म्हटलं तुम्हाला नसल घ्यायचा औषध नका घेऊ, तर त्याच्यात ते नेहमी त्या या ठिकाणी आले, तोडफोड केली या ठिकाणी आणि चालले गेले। मी पोलीस स्टेशन मध्ये पोलीसला बोला। सर आप पे आरोप लग रहा है कि आपने एक लेडीज को लोटा है। गलत है ये, कोई भी आरोप लगेंगे। यहाँ 4 पेशेंट बैठे थे, वो पेशेंट को मालूम है, वो अंदर घुस के आई, मेरे पास आने की जरूरत ही नहीं थी। जब मैंने तपासा और उसको भेज दिया तो भेजने के बाद में वो नंबर लगाएंगे तो वो दवा मांगने के लिए वो बाई को कंपाउंडर को 4 बार बोल रही। जब वो कंपाउंडर वो दवा दे रहा कि तेरे को नंबर से दूंगा, तो अंदर घुस के आई। तो मैंने बोला तेरे को नंबर से दवा मिलेगी, जाना है तो चले जा। तो मेरी कंपाउंडर बोले भी कि तू चली जा, नमाज पढ़ने का है तो, और बाद में किसी को भेज देना, इसमें गलत क्या है। और तुम अगर टाइम पे नहीं आएंगे, वो भी दवा का काम कंपाउंडर ही करेंगे। अब हर एक जना ही गड़बड़ करेगा तो ऐसा नहीं है। इसका ये मतलब नहीं है कि वो भाई वहां बाहर बैठी है और उसको नमाज को जाने का है तो वो जल्दी से जल्दी दवा दो, नहीं तो 4 बच्चों को बुलाया और वो तोड़ फोड़ किए, वो भी देख लो। मेरे को भी मालूम नहीं था, मेरे को आवाज आया करके मैं बाहर जाके देखा। मैंने बाहर जाके देखा आवाज, तो वो जब पता चला तो मैंने उनको बोला, फिर मैंने पुलिस स्टेशन में फोन किया, पुलिस आ गई, मैंने पुलिस को कंप्लेंट करना है। दरम्यान शहर कोतवाली पोलीस डॉक्टर ढोलेंना पोलीस ठाण्यात घेऊन गेले। येथे मोठ्या प्रमाणावर जमाव जमा झाला, त्यामुळे तणावपूर्ण परिस्थिती होती। क्या हुआ क्या है? गलत बोला, धक्का दिया है, पैसे फेंक दिए और कुछ बोले ना कि भाई तुम्हारे जिनको लाना है ला लो, पुलिस को बुलाता बोले कि भाई दवा लगी तो दो, नहीं तो पैसे बाहर देखे ना, पैसे दोनों बाहर बैठे। बातमीपत्रात टाकूया सामाजिक व राजकीय घडामोडींवर एक नजर। राजापेठ ते इरविन चौक दरम्यान असलेल्या उड्डाणपुलावर अपघात होऊन युवकाचा करुण अंत झाला। मंगळवारी ही घटना घडली। आतापर्यंत 6 अपघात नेमक्या याच ठिकाणावर झाले आहेत। त्या ठिकाणी पक्की जाळी लावून बंदोबस्त करण्याची मागणी नगरसेवक हमीद शद्दा यांनी केली आहे। तसे निवेदन ते जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहेत, कारण मनपाला व बांधकाम विभागाला म्हटले असता हे काम आपल्या अखत्यारीत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे। तेव्हा तेथे आणखी बळी जाऊ नयेत यासाठी उपाय करण्याची मागणी हमीद शद्दा करत आहेत। उड़ान पुल जो है, यहाँ पे शाम चौक स्क्वायर और राजकमल स्क्वायर पे बार बार दुर्घटना हो रही है। कॉलेज के लड़के हो या और कोई आदमी हो, स्पीड से जाता है, स्पीड के कारण स्पीड ब्रेकर वहाँ बना हुआ है, लेकिन फिर भी वहाँ पे एक ट्रैफिक पुलिस होना चाहिए। माननीय आयुक्त साहब से निवेदन करेंगे हम कि वहाँ एक ट्रैफिक पुलिस होना चाहिए, ताकि स्पीड से आने वाले लोगों पे कंट्रोल हो, उन पर भी अंकुश लगाया जाए जो स्पीड से गाड़ियाँ चलाते हैं। और उड़ान पुल जो राजकमल स्क्वायर है, शाम चौक स्क्वायर है, उस पर उड़ान पुल की जो दीवार है उस पर 5 फीट की जाली, तार जाली लगाया जाए, ताकि उससे दुर्घटना भी कम होंगी। अगर इत्तेफाक से अगर कोई गिरता भी है तो जाली को लग के फिर से वापस आएगा। तो वो दुर्घटनाएं हो रही है, लेकिन बात इस बात का चालू है कि कारपोरेशन कहता है कि हमारे अंडर में नहीं है, बीएनसी बोलता है कि हमारे पास ही है। तो मैं माननीय जिलाधिकारी को एक निवेदन दे रहा हूँ, उस पर वो ताबड़तोड़ ये किसके तरफ है क्या है, लेकिन महानगर पालिका ने भी ताबड़तोड़ उस पर तार जाली बिठाना चाहिए 5 फीट की ऊंची, या बीएनसी ने बिठाना। भाजीपाला अतिशय महागल्यानं नागरिकांच्या खिशाचा भार वाढला आहे। जीवनावश्यक भाज्यांचे भाव पूर्वी किलोचे होते ते आता 1 पावाचे झाले आहेत। सगळीकडूनच महागाईचा मारा होत असल्यानं सामान्य नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे। पेट्रोल, डिझेल, वीज या सगळ्यांचेच दर वाढते आहेत। अशात भाज्यांचेही भाव वाढल्यानं
सामान्यांच्या ताटातील भाजी नाहीशी झाली आहे. 15 रुपये 20 रुपये पावानं भाज्या मिळत असल्यानं चाकरमाने चिंतातूर आहेत, तर हातावरची कमाई करणाऱ्यांसाठी भाज्या म्हणजे अतिशय महागडं जिन्नस ठरले आहेत. 100 रुपयात आठवड्याचा भाजीपाला होत असे, आता 100 रुपये रोजच्या भाजीसाठी लागत आहेत. ही झाली ग्राहकांची परिस्थिती. या महाग भाज्या विकून त्याचा लाभ पिकवणाऱ्यांना झाला असता तरी बरे, परंतु शेतकरी या लाभापासून वंचित आहे. भाजी पिकवणाऱ्यांना त्याचा योग्य मोबदला मिळतच नाही, तर मग भाज्यांचे भाव वाढले कसे आणि हा पैसा मधल्यामध्ये जातो कुठे? कारण महागड्या भाज्या विकून आम्हालाही फायदा नसल्याचं भाजीवाल्यांचं म्हणणं आहे. सगळीकडे महागाईच आहे आणि सामान्य लोकांना जरा फारच कठीण आहे. म्हणजे भाजीपाला खाणं सोडलंय लोकांनी. कारण असे आहे की सरकारनं शोधले पाहिजे. सरकारचं नियंत्रणच नाही याच्यात. मनमानी कारभार आहे. शेतकऱ्याला कमी भावात इथे द्यायचं आणि ग्राहकांना लुटायचं. हा एक यांचा व्यवसाय आहे. म्हणजे शेतकऱ्याला 10 रुपये किलोने पडत, इथे ते 50 रुपये किलो. ही अवस्था आहे. भाजीपाला भरपूर निघतो, सगळं काही भरपूर आहे, परंतु मार्केटिंग व्यवस्था बरोबर नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात. आणि माझ्यासारखा आज मी 50,000 रुपये महिना कमवतो, तरी मी 1 किलो भाजी घेऊ शकत नाही. मी लेक्चरर आहे, तरी पण मी आठवड्याची किती रुपयाची भाजी घ्यावी हा माझ्यापुढे प्रश्न निर्माण होतो. सामान्य माणसाचं तर फारच कठीण आहे. त्याला तर जगणंच कठीण आहे. तो तर भाजी खाते की नाही खाते हा एक मोठा प्रश्न आहे. याचा काही विचार नाही. 4-5 जण 15च्या वरच बोलायला लागून राहिलं. म्हणजे सांगा आता आपला भाजीपाला 30 ते 25 रुपये याच्यापासून जास्त 60च्या वरच घ्यायला लागून राहिला. 15 रुपये पाव घ्यायला लागून राहिला. म्हणजे सांगा आता 200 रुपये मजुरी करणारा माणूस घेईल तर काय घेणार आहे? बरोबर आहे. हा विचार आहे ना. आमच्यासारख्याला म्हणजे आता 10 दुकानं हिंडल्या तरी भावाचा काही अंदाजच नाही लागून राहिला. काय करावं? 200 रुपये मजुरी करणारा ना मला सांगा भाजीपाला 15 रुपये पाव घ्या. आता आपल्याला अर्धा किलोच्या वरच घ्यायचा आहे. त्याला विचारच आहे ना. 200 रुपये म्हणजे 100 रुपयाचा भाजीपाला घेणं आहे ना. 100 रुपयाचा घरखर्च चालवतो ना. हा एक विचार आहे ना. सरकारचं त्याच्यावर काहीच नियंत्रण नाही. गोरगरिबाला काही सवलतच नाही. मला सांगा हप्त्यावर 2 दिवसही भाजीपाला यावेळेस चालवू नाही शकत. उन्हाळ्याचा तरी ठेवल म्हणून यावेळेस नाही ठेवू शकत ना. ही झाली भाज्यांच्या भावाची गोष्ट. इतवारा बाजार जिथे भाज्या विकल्या जातात तेथील अवस्था तर अतिशय बिकट आहे. पावसामुळे चिखल येथे झाला आहे. जीवनावश्यक व ज्यातून जीवनसत्व मिळतात अशा भाज्या चिखलात विकल्या जातात. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. इतवारा बाजारात इतका गलिच्छपणा आहे की या रविवारी बाजारच भरला नाही अशी माहिती आहे. इतवारा बाजारातील लहानशा गल्ल्या, तेथील चिखल, वाहनांची व ग्राहकांची गर्दी हे सगळे महागाई बरोबरच ग्राहकांच्या नाकीनऊ आणत आहेत. येथील व्यवस्था सुधारण्याची, नियोजन करण्याची, ग्राहकांना व शेतकऱ्याला न्याय देण्याची सुबुद्धी देवानं प्रशासनाला द्यावी, जेणेकरून ग्राहकांच्या जीवात जीव येईल.